नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग बघणार आहोत। आपल्याला 5वी पासून 10वी पर्यंत वर्गाचा अभ्यास आहे, त्यामुळे आज वर्ग बघूयात। 9वी मध्ये पण गणित आलती वर्गाची आणि आता 8वीच्या स्कॉलरशिप मध्ये पण आहे। 10वी पर्यंत वर्ग गणितामध्ये गणित विषयामध्ये सुद्धा वर्गाचा अभ्यास आहे। तर वर्ग बघूयात। मी लिहून ठेवले वेळ वाचावा म्हणून। बघा, एकाचा वर्ग 1। वर्ग म्हणजे काय आधी बघा, त्याच संख्येने त्याच संख्येला 2 वेळा गुणणे म्हणजे वर्ग। त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे 2 वेळा गुणणे म्हणजे वर्ग। 1 गुणिले 1 एकच येते। 2 गुणिले 2 4, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100, 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 381, 20चा वर्ग 400, 21चा वर्ग 441, 22चा वर्ग 464, 23चा वर्ग 529, 24चा वर्ग 576, 25चा वर्ग 625, 26चा वर्ग 676, 27चा वर्ग 729, 28चा वर्ग 784, 29चा वर्ग 841 आणि 30चा वर्ग 900। हा वर्गाचा अभ्यास आपल्याला 10वी पर्यंत आहे गणिताचा। आता आपण घन बघणार आहोत, 1 ते 10 घन। आता घन बघणार आहोत। एकाचा घन 1। घन म्हणजे काय, त्याच संख्येने, आता वर्ग कसा, त्याच संख्येने त्याच संख्येला 2 वेळा गुणणे। आता घन काय येणार आहे, त्याच संख्येने त्याच संख्येला 3 वेळा गुणणे। त्याच संख्येने त्याच संख्येला 3 वेळा गुणणे म्हणजे काय, घन। एक गुणिले 1 गुणिले 1 काय येणार आहे, 3 येणार आहे। एकच येणार आहे, नाही येणार कारण बेरीज नाही। 2चा घन 2 गुणिले 2 गुणिले 2 8। 3चा घन 3 गुणिले 3 गुणिले 3 27, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27। 4चा घन 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चौक 16, 16 चौक 64। 5चा घन 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 125। 6 गुणिले 6 गुणिले 6, 6 6 36, सक 216। 7चा घन 7 गुणिले 7, 7 7 49, 7 343। 8चा घन 8 गुणिले 8 गुणिले 8, 8 8 64, 64 8 512। 9चा घन 9 9 81, 81 9 729 आणि 10चा घन 9 9 100, 100 10 1000। झालं। डोक्यावर असलेली संख्या म्हणजे त्या संख्येचा वर्ग किंवा घन म्हणजे कितवा घात। डोक्यावर असलेली संख्या म्हणजे तो कितवा घात आहे असं समजतात। आता एकाच्या डोक्यावर किती आहे, 3 आहे, म्हणजे हे 3 वेळा गुणाकार करायचा। आता एखाद्या संख्येवर 4 असतो, मग 4 वेळा गुणाकार करायचा, तो असतो घातांक।
डोक्यावर असलेली संख्या काय असती? घातांक असती. आता आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या घेऊयात. त्या सुद्धा तुम्हाला 10वी पर्यंत आहेत. पण आता 8वी आणि 5वीचाच अभ्यास बघतोय आपण. विभाज्यतेच्या कसोट्या पुढील व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.